छत्रपति संभाजीनगर नहीं औरंगाबाद है वो, बहुत मारेंगे तेरे को, कॅमेरा बंद कर और चल निकल इधर से। या संवादाचा व्हिडिओ तुम्ही सोशल मीडिया स्क्रोल करताना पाहिला असणार आहे। यावरून तुम्हाला प्रकरण काय आहे ते तर समजलंच असणार। तरी थोडक्यात सांगायचं झालं तर संभाजीनगरमधील अजिंठा येथे लेण्या पाहण्यासाठी आलेला एक पर्यटक यूट्यूबर हा व्लॉग शूट करत रस्त्यावरून जाताना त्याने संभाजीनगर असा उच्चार केला, म्हणून स्थानिक ठेलेवाल्याने त्याला जवळ बोलवत काय रे छत्रपति संभाजीनगर का म्हणतोय, औरंगाबाद म्हण असं म्हटलं आणि त्याला धमकी दिली। ब्लॉगरनेही ये छत्रपति संभाजीनगर है और छत्रपति संभाजीनगर रहेगा असं म्हटलं। ठेलेवाला आणि व्लॉगर यांच्यातील हा संवाद कॅमेऱ्यात कैद झाला। त्यानंतर या व्लॉगरला धमकावल्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय। त्यावर लोकांच्या कमेंटचा पाऊस पडतोय। कोणी संताप व्यक्त करतंय तर कोणी या व्लॉगरचं कौतुक करतंय। त्यानंतर व्हायरल झालेल्या या व्हिडिओची दखल स्थानिक नेत्यांनी घेतली आणि धमकावणाऱ्या व्यावसायिकाचा शोध घेतला। त्याला पर्यटक व्लॉगरची माफी देखील मागायला लावली। त्यांनी ही माफी मागितली आणि तोही व्हिडिओ समोर आला। तसं पाहिलं तर महाराष्ट्रातील बऱ्याच शहरांचं नामांतर झालंय। बऱ्याच शहराची नामांतर होण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे। छत्रपति संभाजीनगर शहराच्या नावाचा मुद्दा हा काही आजचा मुद्दा नाहीये, तो आहे 1988 पासूनचा मुद्दा। छत्रपति संभाजी महाराजांच्या सन्मानार्थ औरंगाबादचं नामांतर करण्याची मोहीम चालू होती। अखेर 2023ला ते शक्य झालं। महाराष्ट्र शासनाने राजपत्र प्रकाशित करून औरंगाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपति संभाजीनगर जिल्हा असं अधिकृतपणे बदललं। पण आजही काही जण जुनं नाव वापरताय आणि त्यावरून पेटतोय तो वाद। इथेही तेच घडलं। व्यावसायिकाने व्लॉगरची माफी मागताना म्हटलं की शासनाने औरंगाबादचं नामांतर करून छत्रपति संभाजीनगर केलंय हे मला माहितीच नव्हतं। नामांतराचा शासन निर्णय झालेला असला तरीही अजून काही लोक हे नाव स्वीकारत नाहीये। त्यामुळे हा मुद्दा नेहमीप्रमाणे समोर येतोय। पर्यटनाच्या दृष्टीने परिपूर्ण असलेलं छत्रपति संभाजीनगर पर्यटनाची राजधानी म्हणून देखील ओळखलं जातं। पण या वादाचा परिणाम होतोय तो तिथल्या पर्यटनावर। देशभरातून लोक अजिंठा वेरूळ पाहायला येतात, पण असं वातावरण असलं तर ते परत येतील का हा प्रश्न देखील आता उपस्थित होतो। तसेच लेणी परिसरातील व्यावसायिकांचं पोट चालतं ते याच पर्यटकांवर। पण या असल्या प्रकारामुळे शहराच्या प्रतिमेला गालबोट लागतं आणि त्याचा परिणाम सर्वच स्तरावर होतो। या घडलेल्या प्रकारावर तुमची प्रतिक्रिया काय आहे, तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या ऑनलाईन नेताच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।